सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे सर्वात मोठी धक्कादायक बातमी. ती म्हणजे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी महिन्यातून पैसे होणार कपात. तर या 3 प्रकारच्या कपाती होणार, पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून दरवर्षी खाली नमूद 3 प्रकारच्या कपाती केल्या जातात. नेमक्या कोणत्या असतात ते सविस्तर पाहूया. नंबर 1, राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना कपाती. यामध्ये दरवर्षी राज्य सरकारी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून वार्षिक वर्गणी कपात केली जाते. सदर योजना अंतर्गत दिनांक 24/1/2023 रोजीच्या निर्णयानुसार सुधारित वार्षिक वर्गणी सुधारित करण्यात आलेली आहे. संवर्ग निहाय वार्षिक वर्गणी भिन्न आहे. यामध्ये आपण संवर्ग विमा रक्कम आणि वार्षिक वर्गणी रुपये GST सह याविषयी पाहूया. गट कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपये विमा रक्कम, तर यामध्ये वार्षिक वर्गणी 750 प्लस 135 म्हणजेच 885. गट ब कर्मचाऱ्यांसाठी विमा रक्कम आहे 20 लाख रुपये, वार्षिक वर्गणी आहे 600 प्लस 108 म्हणजेच 708 रुपये. गट क व ड कर्मचाऱ्यांसाठी विमा रक्कम आहे 15 लाख रुपये. यामध्ये वार्षिक वर्गणी 450 प्लस 81 म्हणजेच 531 रुपये. 2. व्यवसाय कर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या वेतनातून व्यवसाय करची कपात ही 200 रुपये असते, परंतु दरवर्षी माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून व्यवसाय करची 300 रुपये रक्कम कपात होते. 3. आयकर रक्कम. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी महिन्याचे वेतन अदा करताना आयकरचे विवरण सादर करणे आवश्यक असते व आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये उर्वरित आयकर रकमेचा भरणा करावा लागेल, अन्यथा फेब्रुवारी महिन्याचा पगार होत नाही. असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा. धन्यवाद.